ए कुठे निघाला बोरे बिस्तर म्हणून? ठीक आहे, कुठे निघाला? वेळेची नजर लागू नको रे महाराजा. 9 9:30 झाले की चला घरी जेवायला झोपले. आज पैसा बी येणार. आता 3 वाजता आणि 3 वाजता आपण घरी येणार. ओके ठीक आहे. समथिंग हॅज कम अँड वी आर कम. ए कुठे निघाला बोरे बिस्तर म्हणून? कुठे निघाला बोरे बिस्तर? आपण चाललोय ना 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 आता नाही, आता नाही. तर व्हॉट्सअप गाईज, मी प्रसन्न, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सुरुवात केली. आता आपण कुठे जाणार आहे ते नाही सांगायचं. तर आज होतं लक्ष्मीपूजन आणि आपली सगळी फॅमिली भेटलेली होती. वेट फॉर ए दिसतो ना मी अँगल मध्ये? तू अँगल मध्ये दिस, अँगल मध्ये घालो. ते बी होणार. कट कर. आता आपण निघालो गोव्याला फिरायला. बघितलं काय? रातचे किती वाजले तर? आता बघा, आता आता किती वाजलेत? काहीतरी वाजलेत, तुम्हाला दिसत असेल. आणि गोव्याला जाताना यांना पण घेऊन जायचं. बाबांना दाखव आपल्या पहिले सरपंच, या दोघांना पहिले सरपंच, गोव्याला घेऊन जायचं आपल्याला. भावी पिढीचे पहिले सरपंच. कांबराय आजी म्हणते कांबराय घेतलंय का? आता एवढी मोठी गाडी आणि कांबराय पाहिजे. दादा आम्हाला जरा सांगा काय काय घ्यायचे सेफ्टी? सेफ्टीसाठी म्हणजे समुद्रात लय पाण्यात जाऊ नका भावनेच्या भरात. चालतंय. अलीकडे कडेला पवायचं. आणि मासं कुठलं खाऊ? मासं खाऊच नका आता. ऐका. मटण आले आहे. चालतंय. सगळं चालतंय. दादा मला तसं होणार आहे. होय रे महाराजा, एवढंच माहित आहे. पण ठीक आहे, एवढ्या वेळेची नजर लागू नको रे महाराजा. ते तुम्हाला डायरेक्ट भेटेल, कळेल व्हिडिओ मध्ये. तो व्हिडिओ सगळा बघा. चला जाऊन द्या. ड्रायव्हर काय करणं घे. तिकडे घे. ड्रायव्हर काका जाऊन द्या. चला आता आम्ही निघालो गाडीत. बाय बाय. हे सगळी पब्लिक. हे बघा कसे बसले अध्यक्ष. एक नंबर भेटलेला आहे. टाटा करायला भरपूर गँग आहे. तुम्हाला नेला असता आम्ही, पण आता काय करायचं, तुम्हाला याचं नाही. बाय बाय. बाय चाय. वाड्याची काळजी घे. इथून आपण निघालोय. मंगल मूर्ती. अजून आमचा एक डान्सर यायचे, मग ते निघणार आहे. तर गाईज आता आपण इथं म्हणजे आपल्या गावावरून निघालो. तुम्हाला डेस्टिनेशन तर अजून आय गेस सांगितलं नसेल मी, पण थंबनेलवरून आय गेस तुम्हाला अंदाज आला असेल की आपण कुठे निघालो. तर आता आपण पोहोचलो आपल्या गावापासून 5 किलोमीटर पुढे, म्हणजे नागटनमध्ये आपण आपल्या बादशांना घेतलंय. मी त्यांचा मामा आहे. बादशाची 12वी आहे यावर्षी, पण ते आमच्या भर फिरतोय. आता त्याला काय करायचं? 12वीचा ड्रेस घ्यायचा नसतो. कसं आहे, 12वीत अभ्यास नाही करायचा नसतो, एन्जॉय केला पाहिजे. त्यामुळे म्हणजे तो जरा अभ्यास त्याने जास्त केलाय, सो आता स्ट्रेस रिलीफ करायला निघालेला आहे. तर ठीक आहे, आता आम्ही इथून नाईटचं बघू आता काय काय आम्ही राडे करतो ते घेऊन आणि डायरेक्ट भेटूया जर्नी मध्ये पण आणि डेस्टिनेशन मध्ये. बाय बाय. बादशांना हत्यार आणले, हत्यार. ये तो सब गुंडा लोग हैं, भाग रे. अरे इधर नहीं जाना, इधर. अरे नहीं, सॉरी. ब्लॉगर उठला. पब्लिक काय नाचना, पब्लिक जेवली म्हणून त्यांना आता झोप आली. बघूया कसं काय होतंय.
आपण डायरेक्ट आपल्या डेस्टिनेशन गेल्यावर भेटतो. तर मला पण झोप आली येतं का नाही काय माहिती मध्ये पण येत असेल. डोळे चोळायला लागले लाईट मारल्यापर्यंत माहीत नाही मला शिवाय देत असतील आपल्याला समोर पण देणार नाही म्हणून काय हरकत नाही. त्यांना माहिती झालं असेल आता बोलून म्हणजे कुणाबरोबर आता काय बोलायचं माझं काय नातं सांगणार माहीत नाही पण तर मी आपला बांधचं आहे कोणतरी आहे म्हणजे भावच आहे तसा. ठीक आहे भेटूया आपण डायरेक्ट डेस्टिनेशन. बाय बाय गुड नाईट. मॅनेजमेंट काय म्हणताय कसं काय चाललं प्रवास? व्यवस्थित आहे आपला प्रवास पण सुखरूप चाललेला आहे. आता आपण सध्या कोयना धरणाच्या जवळ आहे म्हणजे कोयना नगरमध्ये आता सध्या आपण आहे. एक 10 मिनिटं ब्रेकसाठी आपण थांबलोय. ड्रायव्हरांनाही थोडी विश्रांती आणि इथून पुढचा प्रवास आपला डायरेक्ट गणपतीपुळे विश्रांती असेल आपली. ओके धन्यवाद. ठीक आहे एन्जॉय करूया. तुम्हीही एन्जॉय करा. तुम्ही झोपला असाल आत्ता पण हा झोपायचा वेळ नाही. आता 3 वाजणार आहेत आणि 3 वाजता कोणतरी येणार आहे असं मी त्यांना सांगितलंय. जिथं आम्ही तुम्हाला मागं भेटलो होतो तिथंच अजून आम्ही आहे कारण की आपल्या ड्रायव्हर काकांना झोप आलेली चहा पुरला नाही म्हणून आता ते एक टोपचा चहा पितात म्हणून आम्ही आता थांबलोय. आता बघूया आता आमचं झोप तर कुणाला काय लागणार झाली पण आपला एक मेन कार्यकर्ता तो पूर्ण असा एकदम स्वप्नात रंगलेला आहे. त्याच्यापाशी गेलो तर तो आपल्याला शिव्या घालेल. गुड मॉर्निंग गाइस. गुड मॉर्निंग. अध्यक्ष मॅनेजमेंट प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या पोझिशन मध्ये. हा तर विषयच खोल आहे याचा. हे पटर बघा पटर बघा कसं मारलंय ना 1 साइड मारलाय. सकाळच्या वाजलेत आता 6 करेक्ट 6 लाईनीमध्ये दिसत असलं तर दिसतंय थोडंफार. आणि आपण पोचलो आहे आपल्या नाही कुठे पोचलो दादा आपण? करेक्ट परफेक्ट गणपतीपुळे. आता इथं आम्ही रूम शोधत आहेत. बघू आता आम्हाला कुठली रूम भेटते कसं काय. पक्षी बघा कसे बसलेत. सकाळच्या 6 वाजल्यात आता. बीच दिसतोय का तुम्हाला? थोडं दिसत असेल वेव्स थोडं दिसेल. पण आता आपण जसं तुम्हाला म्हणलो की आपण जरा रूमच्या शोधत आहोत. मॅनेजमेंट आपलं जरा चाललंय. कुठे जातात मी भास्कर की फोन मंदिरापाशी आलोय आम्ही. इथं आय गेस इथं आपल्या आम्हाला जास्त काही विषय नाही. आम्हाला फक्त क्लोथ चेंजिंगसाठी आणि वॉशरूम फक्त बघायचे एवढा काही विषय नाही कारण की आपल्याकडे मोठी गाड्या आहेत. चेंजिंग तर आम्ही तिथं पण करू शकतो. फक्त आमच्याबरोबर जे लेडीज आहेत त्यांच्यासाठी फक्त चेकआउट करतोय आम्ही. बघू आता फाइंड आउट करतो इथं काही तर सोल्युशन निघतंय आणि जसं सोल्युशन निघेल तसं तुम्हाला सांगेन. सो वी कंटिन्यू. इथून अजून आत्ताशी तर पोचलो आहे. आपल्याला गणपती दर्शन करायचं. त्यानंतर अजून प्लॅन्स काय आपल्याला बीचवर जायचं आहे आणि त्यानंतर अजून कुठले पॉईंट आहेत जे दादानं काढलेत मग डिस्कस करत होते आपल्या ड्रायव्हर काकांबरोबर. तर बघू कसं काय डे जातोय कसं काय स्पेंड करतोय. आणि जसं आपला जास्त इन्फॉर्मेटिव्ह नसतो पण आपण जसं कासला केलेलं तसंच हा व्लॉग पण आपण करण्याचा प्रयत्न करू. फन मोर फोकस टू फन ऑब्वियसली कारण की नॉलेज एवढं आपल्याला नाही आहे पण थोडंफार नॉलेज जे आपल्याला कळेल ते तुम्हाला सांगण्यात येईल. सो बी कंटिन्यू अँड एन्जॉय द व्लॉग. तर आत्ता बीचवर जरा आम्ही फोटो क्लिक केले. बिफोर आंघोळ फोटो क्लिक केले. आम्हाला दर्शन करायचे. गिराईक येत नाही.
तुम्ही आळशी म्हणून. बरोबर, आयशी पण आहे. जरा आवरा लवकर पटापटा. मी खोटं बोलत नाही अजिबात. करेक्ट बरोबर, खरं बोलताय, माहिती आहे आम्हाला. त्यांचं दुकान रात्री 11 साडे11 पर्यंत उघडं असतं आणि तुमचं 9 साडे9 झाले की चला घरी जेवायला झोपले. बरोबर बोलले, तर आमचे बाबाच पाहिजेत होते आता. आणि त्यांचं सकाळी 6 साडे6 उघडतं मारवाडी लोकांचं. बरोबर. कपड्याचं दुकान सुद्धा तसंच असतं. तर वी आर अगेन बॅक अँगल मध्ये येत असो. आता बघा सगळे चालत निघालेत. आता आम्ही इथून निघालोय, म्हणजे आमची आंघोळ विंगळ फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि इथून आता आम्ही मंदिरात निघालो आहे, मंदिरात दर्शनाला. बघू आता मंदिरात गेल्यानंतर मंदिरात दर्शन. दादा व्हिडिओ चालतो ना मंदिरात करायला? बघू जाणार तरी, म्हणजे चालतच असेल, जर नसेल चालत तरी बघू, आम्ही करू ट्राय. आपल्याकडे मोठं मॅनेजमेंट आहे आणि व्हिडिओ तर येणारच काय पण झालं तरी. तर मग दादा कसं झालं आत्तापर्यंत ट्रॅव्हल आणि काय आंघोळ बिंघोळ? एकदम मस्त. आणि इथला पुढचा प्लॅन जरा थोडा सांगा जरा ब्रीफ मध्ये. प्लॅन आता आपल्याला गणपतीचं दर्शन घ्यायचे. हां, गणपती दर्शन घेतल्यानंतर आपल्याला प्राचीन कोकण बघायचे. हां, प्राचीन कोकण बघितल्यानंतर आपण परत समुद्रकिनारी जाणार आहे, मस्तपैकी एन्जॉय करणार. हां, त्याच्यानंतर पुढचा प्लॅन ठरेल आपला किती टाइम होत आहे, आपल्या वेळेवर सगळं अवलंबून आहे. आपल्याला उद्याच्याला परत भाऊबीज असल्यामुळे आपल्याला घरी पोहोचणं खूप गरजेचं आहे. आज सकाळपासून घरून 2 फोन आले ते आहे काय आहे, त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर पोहोचणं गरजेचं आहे. ठीक आहे, चालतंय. आता ही सगळी आपली गँग मागे तुम्हाला दिसत नसेल तरी आहे, बघा पण दिसते तुम्हाला. ठीक आहे, आता मंदिरात निघाले, मंदिरात दर्शन करतो, तुम्हाला पण दर्शन करवतो. तर भेटूया आपण आता मंदिरात. एंट्री गेट इथून आपण एंटर करत आहोत सगळी आपली गँग. चला आता आपली सगळी गँग एंटर करत आहे मंदिरात. भेटूया आपण कसं काय यांचं. बीच पण तुम्ही सकाळी सकाळी तर दाखवलं होतं मला, पण आता तर अजून माहोल झाला, आता जरा ऊन आलंय चांगलं. ठीक आहे, आता एवढी तर गर्दी नाही, जसं तू बोलत होता दादा, म्हणजे त्याचं बोलणं ते होतं की खूप गर्दी होते. ड्रायव्हर काका पण बोलले होते 10 नंतर जाम होतं. आत्ता 8:45 झालेत, सकाळच्या 8:45 झालेत. तर बघूया जरा गर्दी तर कमी आहे, म्हणजे शांततेचं दर्शन झालं तर लय बरं होईल. शांततेचं होईल, होप सो. ठीक आहे, तर करूया कंटिन्यू. आपण मंदिरात जाऊन आपण आता मंदिराचं दर्शन घेऊया. आपली गँग चालली आणि दादा बोललाय की त्या जोडीनं आलाय, जोडीनं जोडी घेऊन आलाय, तो जोडीनं जोडी घेऊन आलाय. आता आपण एंटर करत आहे मंदिरात आणि आपली सगळी गँग आहे मागं. होप सो गँग दिसतच असेल. गँग आता गँगला काय बोलायचं आपण. गँग सगळे आपापल्या सुरात आहेत. वासेपूर अँड दॅट्स दिवाळी माहोल, फुल वाईब. एंट्री टू द मंदिर. आपण येऊ समुद्रात आणि एंट्री. ओके ठीक आहे. मंदिराचा व्ह्यू बाहेरून बघा, कारण की आत तर आम्हाला अलाव नाही केलं कॅमेराला. व्ह्यू एन्जॉय करा फुल ग्रीनरीमध्ये. आता जर सन येत असेल आणि ह्याच्या बरोबर पाठीमागे दिस ब्युटी. काय पाहिजे अजून तुम्हाला? मंदिर मी म्हणत होतो मगाशी की आपल्याला कॅमेरा आय गेस अलाव आहे, कारण की त्यांनी काय रिस्ट्रिक्ट केलं नाही. पण आत गेल्यानंतर तिथं बोर्ड लावलेले आहेत सरळ की तुम्हाला फोटो आणि कॅमेरा अलाव नाही आहे. मंदिर तर खूप सुंदर आहे, दर्शन खूप चांगलं झालं, काय गर्दी वगैरे नव्हती आता. त्याबरोबर समोर हा मागे बीच आपला, म्हणजे एकदम ग्रेट वाईब येते, एकदम सायलेंट, एकदम पीस. तुम्ही शांतता करून शांततेत बसून तुम्ही एक ध्यान लावू शकता आणि म्हणजे काय स्ट्रेस वगैरे असेल तर तुम्ही शांततेत बसू शकता, सेल्फ टॉक करू शकता आणि
आणि काय फ्री होऊ शकता टेन्शनपासून. व्ह्यू बघा तुम्ही पुढचा. तर इथून आपलं दर्शन झालेलं आहे जसं तुम्हाला सांगितलं, आणि प्रत्येकाचा आपापला फोटोशूट चालला आहे. प्रत्येकजण आपापल्या वाईबमध्ये आहे. आपल्याला कोण भाव दिना म्हणून मी आता एकटाच रेकॉर्ड करतोय. ते चाललंय काहीतरी आता जायचे प्रसाद घ्यायला किंवा नाश्ता करायला. बघू आता आपला मॅनेजमेंटवाला दादा वैभव दादा कुठून येतोय. ए पेढे आहेत का नाही ते फक्त माझ्यासाठी आणलेत. मला ते करायचे हे दिसतंय का, मला ते करायचे मला नाही करून देणार पण हां जसं तुम्हाला सांगितलं आता इथं निघालो आम्ही नाश्ता करायला. बघूया काय नाश्ता चारताय दादा आम्हाला. चलो बाय बाय. फर्स्ट डिश हॅज अराइव्ड अँड दिस इज ऑफ आपल्या मेन अध्यक्ष ज्यानं दाबून झोप काढली आहे आणि त्याची वडा उसळ आलेली आहे आणि ती मी पण खाणार आहे. हिसाब कॉमर्सवालेला काय कराय आम्ही हिसाब करायला लावला. जेवढा आम्ही आमच्या पोटात घातलाय ना त्याचा हिसाब करायला लावलाय. आता बघू नंबर मॅच होतोय का. जेव्हा आपला ग्रुप एक्स्ट्रा श्रीमंत असतो तेव्हा असंच असतं. स्पॉन्सर शोधा ना. आपण नाही एवढं मोठं घर पाहुणे आम्ही. डबा संपवणार बघा आता. डबा संपवणार असली आहे आमची म्हणून यांना कुठं घेऊन जायची लायकीची नाही. ते आमचं खाऊन झालेलं आहे. आणि काय तू काय पैशाचं काय हे करतोय का पुरेपूर पैसा वसूल झाला पाहिजे की. तुम्ही किती घेतलेली बडीशेप बघू. तोंड भरून घेतलेली. तर गाईज आता आम्ही मगासपासून इथंच गोल गोल फिरत होतो. बघल नव्हतं म्हणजे आम्ही नाश्ता केला आणि आता दादा आम्हाला म्हणला की आता आपल्याला जायचे प्राचीन कोकणला आणि त्याच्यानंतर मग बीचवर यायचे. आत्ता 10:30 वाजल्या त्या आणि हे आम्हाला भर उन्हात बीचवर झोपवणार आहे. बघू आता कसं काय त्याचं डोक्यात नियोजन चाललं आहे. पण आता इथून आपण निघालो आहे प्राचीन कोकणला. आता प्राचीन कोकणमध्ये आम्ही काय काय बघतो ते तुम्हाला दाखवतो. सो चला आमच्या प्राचीन कोकणला. चालो जल्दी चालो दोडो 1 किलोमीटर चालायला लागलं. 1 किलोमीटर नाही खूप चाललोय. नाश्ता जिरला परत एकदा बसायला लागेल बैठकीला. तर खूप कष्ट करून तब्बल 200 किलोमीटर चालून आम्ही पोचलो आहोत प्राचीन काळात. आणि प्राचीन काळात आम्हाला हा मनुष्य भेटलेला आहे. तो बसलेला आहे प्राचीन काळात सांगायला. थांबा फोटो काढून द्या की प्राचीन काळात पोचलो आपण. जिरली भागो मैनेजमेंट भागो. ये देखो इनकी जो वड़ा क्या लिया था इन्होंने. हाँ वड़ा उसर लिया था वो पच गया होगा लगता है. वड़ा उसर पचा क्या. 5 मिनिटाचा अंतराळ म्हणून जवळजवळ अर्धा तास चालवले. काय होणार मॅनेजमेंट. पण चला पण आपण पोचलेलो आहे प्राचीन काळात प्राचीन कोकण बघायला. आणि हे परत एकदा बसलेले आहेत फोटो काढण्यासाठी. ग्रुप फोटो घ्यायचे आता. शंभू गाडी परत एकदा इथं आपल्याला पिकअप करण्यासाठी आलेली आहे. आणि प्राचीन काळात आम्ही परत एकदा बीचवर निघालोय. प्राचीन कोकण खूपच छान होतं बघायला. खूप सुंदर वाटलं. खूपच असं पवित्र वाटलं म्हणून आम्ही रेकॉर्ड करायचंच विसरलो. जुन्या अशा गोष्टी ऍक्च्युली आम्ही त्यात व्हिडिओ करायचा होता पण तिथे बंदी असल्या कारणाने आम्ही व्हिडिओ केला नाही. पण खूप छान वाटलं. आमच्या नवीन युवा पिढीला काहीतरी नवीन बघायला पाहायला भेटलं आणि आमची युवा पिढी खूप झाली.
युवा पिढीबद्दल काहीतरी बोलतो तुम्ही. आमच्या या युवा पिढीला जे प्राचीन कोकण आहे ते खूप छान आणि उत्कृष्ट वाटलं. नवीन पिढीला या आपल्या रूढी परंपरा माहिती पडल्या पाहिजे या आणि ह्यामुळे आपण नक्कीच प्राचीन कोकणला भेट द्यायला पाहिजे. यस यस बाळा. म्हणून या घेतल्याशिवाय जाणार नाही. आणि प्राचीन कोकणला भेट द्या. भेट द्या नक्कीच. प्राचीन नक्कीच. कोकणचा आनंद अनुभव आणि मी तर म्हणतोय तुम्ही ऐका नाही आपलं गणपतीचं मंदिर का नाही तिथनं चालत या म्हणजे तुम्हाला अजून आनंद येईल. नाही नाही चालत येऊ नका. प्राचीन कोकणला रिक्षा करून या किंवा आपले आणि असले मॅनेजमेंटवाले असले तर बिलकुल या. 5 मिनिटाचं अंतर आहे म्हणून 40 किलोमीटर चालवलं. 2 वडा उसळ गायब करून टाकलं. चला परत एकदा गाडीत आपण आपल्या भेटत आहे मामांना. आणि यानंतर आपल्याला ड्रायव्हर काकांचा ती हात वरती डॉन म्हणत्या डॉन म्हण. Oh!